आपलं भारतातील नौदल आता अधिक मजबूत होणार आहे, कारण की आजपासून INS माहे हे सबमरीन विरोधातील म्हणजे पाणबुड्यांविरोधातील एक जहाज आहे आणि हे सर्व ज्या पाणबुड्या आहेत त्यांना नष्ट करणार आहे। आपल्या देशविरोधीच्या सबमरीन कार्य करत आहेत त्यांचं हे नाश करणार आहे। आपण या ठिकाणी समोर हे माहे INS माहे हे जहाज बघतोय। हे संपूर्णतः भारतामध्ये बनवण्यात आलेलं आहे। भारतीय नौदलासाठी बांधण्यात आलेल्या 8 अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टपैकी हे पहिलं जहाज आहे। हे जहाज पूर्णपणे भारतात डिझाईन आणि तयार केलं गेलं आहे, जे आत्मनिर्भर भारत उपक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। या जहाजाची निर्मिती कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे करण्यात आलेली आहे। माहेची प्राथमिक भूमिका किनारपट्टीवरील आणि उथळ पाण्यातील पाणबुडी विरोधात कारवाया ज्या चालतात त्यांच्यावरती पाळत ठेवणे, शोध आणि त्याचा बचाव करणे आणि त्यांना नष्ट करणे, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा हा माहे जो आहे तो पार पाडणार आहे। याची लांबी अंदाजे 78 मीटर आहे, तर वजन सुमारे 1100 टन आहे। शस्त्रे आणि उपकरणांनी पूर्णपणे सज्ज असलेले हे जहाज आहे। पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आधुनिक उपकरणांनी हे जहाज सज्ज झालेलं आहे। आजपासून हे जहाज आपल्या भारतीय नौदलामध्ये तैनात होत असून आता आपले जे विरोधी देश आहेत आता त्यांच्या हे ठिकऱ्या उडवणार आहे। एकंदरीत या जहाजामध्ये 80% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री वापरण्यात आलेला आहे। त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं जहाज असून एकंदरीत आपण बघतोय की याचं जे नाव आहे माहे, हे केरळमधील मलबार किनारपट्टीवरील एक ऐतिहासिक शहर जे आहे माहे या शहरावरून ठेवण्यात आलेलं आहे। जहाजाच्या चिन्हामध्ये उर्मी म्हणजेच केरळची पारंपरिक लवचिक तलवार आहे, ते चपळता, अचूकता आणि मारक क्षमता दर्शवते। ही सरफेस गन आपण बघतोय, हिचा आकार किती मोठा आहे। खास करून जी INS माहे जी बनवलेली आहे ती किनारपट्टीवरती असणार आहे। किनारपट्टीवरती गस्त घालण्यासाठी ही INS माहे जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। आणि आपण या ठिकाणी बघतोय ह्या सरफेस गनचं काम असं आहे, ज्यावेळी पाणबुड्या ज्या आहेत त्या वरती येतील त्यावेळेस तिच्या सरफेसवरती मारा करण्यासाठी या सरफेस गनचा उपयोग होणार आहे। तसेच माझ्या पाठीमागं आपण रॉकेट लॉन्चर देखील बघू शकतो। हे रॉकेट लॉन्चर जे आहे ते खास पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे आणि हे रॉकेट आहे आणि ते थेट जी पाणबुडी आहे तिच्यावरती मारा करणार आहे। पाणबुडी कितीही तळाशी असो तरी देखील हा पाणबुडीचा भेद घेणार आहे। एकंदरीत अतिशय अत्याधुनिक पद्धतीनं ही माहे बनवण्यात आलेली असून आपण बघतोय की पूर्ण स्वदेशी बनावटीची ही शिप असून आता भारतीय नौदलामध्ये आजपासून ही शिप जी आहे ती सज्ज होते आहे। कॅमेरा पर्सन गौरव मोरेसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।